नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला नागराज प्रियाची कशी वाट लावतो, कारण प्रियाने नागराजच्या विरोधात जे कारस्थान केलेलं आहे, रविराजला जे सांगितलेलं आहे, त्यामुळं नागराजने प्रियाची वाट लावलेली आहे. त्याचबरोबर तिचा मर्डर करण्याचा मुर्दा पाडण्याचाही निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पूर्णाजीने तिच्या तारुण्यातील म्हणजे तिचं आणि अर्जुनच्या आजोबांचं जे गुपित सिक्रेट अर्जुनला सांगितलेलं आहे, त्यामुळं अस्मिताही तोंडावर पडणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे की आता रियुनियन आहे आणि आता रियुनियनला सायली तिथे जाऊन काय करणार म्हणून अस्मिता सायलीला डवचत असते. तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की माझी बायको माझ्याबरोबर रियुनियनला येणारच आहे. जरी ते सगळे तिथे वकील असले तरी माझी बायकोही काही कमी नाही असं म्हणत अर्जुनने सायलीची बाजू घेतलेली आहे आणि अस्मिताची वाट लावलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात आणि ते बोलत असतात, पण सायलीच्या डोक्यात वेगळेच विचार असतात. सायली म्हणते, मी असं कसं करू शकते? मी पैसे खर्च केले, वन पीस आणला, मी असे कपडे कसे घालू शकते? सायली आरसा पुसत असते, पण तिच्या डोक्यातले विचार काही थांबत नसतात. आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी पाहायला मिळतं ते म्हणजे सायलीचं हे जे काही चाललेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनही विचारात पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली यांचं नक्की चाललंय तरी काय आहे? म्हणजे कशासाठी ह्या अशा वागतात, कळेल का मला? हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो विचारत असतो. आणि इकडे सायली म्हणते, अर्जुन सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्याचवेळी अर्जुनही सायलीला म्हणतो, पण अर्जुनच्या डोक्यात विचार सुरू असतात, मी जर प्रेमात पडलो आणि मिसेस सायली आमच्या कॉन्ट्रॅक्टनुसार निघून गेल्या तर? मला कळतच नाही आहे मी काय करू, असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. इकडे प्रिया पैसे मोजत असते आणि म्हणते, नागोबा कशी वाट लावली तुझी. तेवढ्यात नागराज येतो, रूमचा दरवाजा बंद करतो आणि प्रियाला म्हणतो की तू माझ्याशी काका माझ्या पैशांना पुन्हा हात लावू नका, तुम्ही माझ्याशी असं का वागता? आणि असं जे नाटकी ती बोलत असते ते सगळं तो बोलत असतो आणि त्याने तिचा हात पिरगळायला सुरुवात केलेली असते. ती ओरडत असते, पण नागराज मात्र आता ऐकायचं नावच घेत नसतो, कारण त्याने ठरवलेलं असतं की आता प्रियाची पूर्ण वाट लावायची आहे. कारण प्रियाने रविराजच्या समोर नागराजशी ते वर्तन केलेलं असतं, त्या गोष्टीचा नागराजलाही तेवढाच राग आलेला असतो. आणि नागराज म्हणत असतो, तू माझ्याशी पंगा घेतेस. एक गोष्ट लक्षात ठेव, खूप महागात पडणार आहे तुला हे सगळं, कारण तुला वाटतं तेवढा सोपं नाही आहे हे. तू नागराजसोबत पंगा घेते आणि हा जो वाघ आहे, वाघ नख्या जर मारायला सुरुवात केली ना, मग कळेल तुला, असं नागराज बोलत असतो. आणि प्रियाची तो म्हणत असतो की तुझा मुर्दा पाडून आत्ता ह्या बागेत मी गाडला ना तरी कोणाला कळणार नाही. एकतर घरी कोणीच नाही आहे, काय ओरडायचं आहे ते ओरड तू, काही फरक पडत नाही आहे मला, असं नागराज बोलत असतो. आणि प्रिया मात्र किंचाळत असते. नागराज म्हणत असतो की लांब राहायचं माझ्यापासून, नाहीतर खूप महागात पडेल तुला. नागराजने प्रियाला धमकी दिलेली असते. त्याचबरोबर सांगितलेलं असतं की ही प्रॉपर्टी हे सगळं माझं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एक कुरिअरवाला येतो आणि म्हणतो की पार्सल, आणि हे फ्री गिफ्ट आहे हे सांगतो. अस्मिता जाते. एकतर अस्मिता भूक लागले म्हणून ओरडत असते. तेव्हा तिला सगळेजण चिडवू लागतात की तू अजून मोठी कशी झाली नाहीस. गिफ्ट घ्यायला गेल्यानंतर तिला कळतं की सायली सुभेदार यांचं गिफ्ट आहे, त्यांनी वन पीस खरेदी केलेला, त्यासाठी त्यांना मिळालेलं आहे हे कळतं. आणि मग तिनं दंगा करायला सुरुवात करते. इकडे महिपत साक्षीशी बोलायचा प्रयत्न करत असतो. त्याला साक्षीशी बोलायचं असतं. साक्षीने मोबाईल तर पाठवलेला असतो, पण पुढचा प्लॅन काय आहे ही स्ट्रॅटेजी महिपतला साक्षीला पोचवायची असते. तो त्याच्याबरोबर असलेला तो जो कैदी आहे तो वाजवत असतो. महिपत म्हणतो, वाजव, त्याचा फायदा मलाच होणार आहे. महिपत इकडे साक्षीला फोन लावतो. चैतन्य तिथं बसलेला असतो. चैतन्य साक्षीला आवाज देत असतो की साक्षी तुझा फोन वाजतोय, पण साक्षी काही येत नाही. तिने फोन चार्जिंगला लावून ठेवलेला असतो आणि तिचा फोन वाजत असतो. चैतन्य फोन उचलतो. साक्षी घाबरून येते आणि म्हणते की अरे चैतन्य, कशाला उचललं असतो? चैतन्य म्हणतो, अननोन नंबर होता. तेव्हा साक्षी म्हणते, अरे ते इन्व्हेस्टर आहेत ना, त्यांचे फोन येत आहेत, नको उचलू त्यांचे फोन, असं ती सांगू लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा साक्षी म्हणते, अरे थोड्या दिवसात सगळं होईल मॅनेज, आता सध्या ना प्रॉब्लेम सुरू आहेत ना,
आणि ते खूप घाणेरडं बोलतात. चैतन्य म्हणतो आपण पोलीस कंप्लेंट करूया. साक्षी म्हणते नाही नको, कशाला उगीच. चैतन्य म्हणतो ठीक आहे. इकडे अर्जुन आणि सायली. अर्जुन म्हणतो की तुम्ही बोला. सायली म्हणते ठीक आहे. सायली म्हणते मला एक सांगाल, प्रेमात पडल्यावर माणूस बदलतो का? त्याचं वागणं बदलतं का? अर्जुन म्हणतो मला कसं माहिती असेल हे? तेव्हा सायली म्हणते हां बरोबर आहे, नाही पण तरी पण तुम्हाला माहीत असेल ना म्हणून विचारलं. अर्जुन आणि सायलीला तेवढ्यात विमल तिथे येते आणि म्हणते की पूर्णाईंनी तुम्हाला बोलवलेलं आहे. त्याचबरोबर अर्जुन सायली आता जायला निघतात आणि त्याला खूप काळजी वाटत असते की नक्की आता काय झालेलं असेल. म्हणून तो विचार करत असतो. पूर्णाजी इकडे म्हणत असते की हे सगळं काय चाललं आहे आणि अस्मिता तिला भडकवत असते. अस्मिताचं म्हणणं असतं की हे सुभेदारांच्या सुनेला पटतं का? त्यांनी असं वागलं पाहिजे का? आणि मग अर्जुन सायलीची बाजू घेतो आणि म्हणतो पूर्णाई तो वन पीस मीच सायलीला. आणि पूर्णाई म्हणते कान पकडते अर्जुनचा आणि म्हणते अरे गदड्या, बेडरूममधल्या गोष्टी बाहेर येऊ द्यायच्या नसतात कधी. आणि जोरजोरात हसायला लागते. तेव्हा अर्जुन सर्वजण घरातले हसत असतात. पूर्णाई म्हणत असते की कळतंय ना मी काय सांगते ते. आणि त्याचबरोबर ते एवढं पण सांगते तुला माहिती आहे का, हा कानमंत्र मला तुझ्या आजोबांनी दिलेला आहे, तुझ्या आजोबांनी सांगितलं आहे. आणि पूर्णाई इतकी लाजलेली असते, सगळेजण हसत असतात. आणि मग अर्जुन पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई खरंच खूपच हसत आहेस ग तू, खूपच लाजत आहे. सायलीच्या हातात ते गिफ्टची पिशवी असते. इकडे अस्मिताचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. चैतन्य मात्र तिला म्हणत असतो की तुझं सासर सोडून इथं राहते हे सुभेदारांच्या इज्जतीला शोभतं का, असं तिला चिडवत असतो. आणि इकडे पूर्णाई मात्र हसत असते. अर्जुन म्हणत असतो मला एक सांग ना, म्हणजे तुला पण आजोबांनी वन पीस? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, त्या काळात वन पीस नव्हते, त्यावेळेस काय होता मिडी स्कर्ट होता ना. तर पूर्णाई सांगू लागते हो. आणि मग पूर्णाईला तो विचारतो की मग कशी दिसत होतीस तू? आणि हे सगळं अगदी दोन नातवंड जे आहे ती पूर्णाईची टिंगल उडवत असतात. त्याचबरोबर प्रताप पण म्हणतो आई बाबा एवढे रोमॅन्टिक होते, कळलं नाही कधी आम्हाला. पूर्णाई म्हणते तसं बनता क्षणी अर्जुन म्हणतो बाबा नवरा बायकोतल्या गोष्टी, बेडरूममधल्या गोष्टी बेडरूमच्या बाहेर येऊ द्यायच्या नसतात. आणि सगळेजण जोरजोरात हसू लागतात. सायली म्हणते किती गोड कुटुंब आहे हे. सायलीला पण छान वाटतं. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन रियुनियनला जाणार आहे. त्यावरून अस्मिताही सायलीला चिडवत असते. सायलीला म्हणत असते की मला काय म्हणायचं आहे, तू तिथं जाऊन काय करणार आहेस? ते तर सगळे वकील आहेत आणि तू काय करणार मग तिथं, तू काय बोलणार? तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलणार म्हणजे, माझी बायको रियुनियनला येणार आहे आणि तिला घेऊनच मी तिथे जाणार आहे. अस्मिता तोंडावर पडते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.